हातातलं काम थांबवून अलकनंदा घाईघाईनं पुन्हा टेबलाजवळ आली आणि तिनं फुलदाणी खाली ठेवलेला तारेचा लिफाफा उचलला. मिसेस अलकनंदा, घरकुल, न्यू कॉलनी, नाशिक. त्या पत्त्याकडे ती काही वेळ तशीच पाहत राहिली. मग भरकन तो लिफाफा उघडून आतल्या कागदावर तिनं नजर फिरवली. कितव्यांदा कोण जाणे, अगणित वेळा. मी सोमवारी येत आहे, शैल. काल सकाळी तार मिळाल्यापासून ते 4 शब्द ती उलट सुलट आलटून पालटून वाचित होती. तिचं वाचणं थांबलंच नव्हतं. जणू त्या शब्दावर तिचा विश्वास बसत नव्हता. 2 दिवसांपूर्वी तिच्या थोरल्या भावाचंही पत्र आलं होतं की शैलेंद्रला घेऊन येत आहे. पण तरी सुद्धा तिचा विश्वास बसत नव्हता. शैलेंद्र पुन्हा इथं येईल, त्याची आपली परत दृष्टीभेट होईल असं तिला वाटलं नव्हतं. तिला वाटलं होतं 1.5 वर्षापूर्वी तो आपला निरोप घेऊन गेला, तो गेलाच, संपलं सारं. आता या जन्मी कसली त्याची आपली भेट, आता केवळ गतस्मृतीच. गेले 3-4 महिने तिनं मोठ्या विचित्र मनोदशेत काढले होते. त्या 4 महिन्यात तिचं नित्याचं शांत समतोल संयमित मन असं काही संभ्रमित बनलं होतं. तिची चित्तभ्रांत अवस्था अशी काही विलक्षण होऊन गेली होती की खरं असलं तरी खरं वाटू नये. कशावर सुद्धा, प्रत्यक्ष नजरेसमोर दिसत असलेल्या वस्तूवर सुद्धा विश्वास बसू नये. खरोखर गेल्या 1.5 महिन्यात टांगणीला लागलेल्या तिच्या मनानं विचित्र तऱ्हेचं अपरिमित दुःख भोगलं होतं. त्या दिवसांची आता तिला आठवण झाली की तिच्या हृदयाचा थरकाप होई. स्वतःविषयी तिला अपार सहानुभूती वाटून तिच्या डोळ्यात आसवं दाटत. त्या आठवणी आता पुसटशा सुद्धा यायला नकोत असं तिला वाटे. तरी सुद्धा त्या जीवघेण्या आठवणी तिच्या मनाला वेढून टाकीत. जे घडलं ते घडणं सैनिकाच्या जीवनात अशक्य नव्हतं. उलट स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता राष्ट्र संरक्षणार्थ रणांगणावर शत्रू सैन्यात निधड्या छातीनं उडी घेणाऱ्या शूर सैनिकांच्या वाट्याला अशी गोष्ट येणं अगदी अपरिहार्य असतं. युद्धभूमीवर लढत असलेल्या सैनिकाच्या पत्नीला दूर घरी बसून चिंतेनं व्याप्त झालेल्या मनात धुमाकूळ घालणाऱ्या विचारांशी कसं झगडावं लागतं याचा अनुभव ती गेले 6-7 महिने घेत होती. तिच्या अंगी प्रशंसनीय धैर्य होतं. कुठच्याही प्रसंगाला तोंड देण्याची तिची तयारी होती. त्या काळात कठीण प्रसंग उद्भवून तिची अग्निपरीक्षा झाली होती. पण त्या दिवशी रेडिओवर तिनं ती जीवघेणी बातमी ऐकली. लढाई सुरू झाल्यापासून न चुकता ती रोज युद्धाच्या बातम्या ऐकत होती. त्या काळात तिचे कान सदोदित रेडिओकडे आणि दृष्टी वृत्तपत्राकडेच लागलेली असे. त्या विशिष्ट दुष्ट दिवसाच्या आधी 2 दिवस तिनं रेडिओवर ऐकलं होतं, नेफा विभागातील कामेंग भागात भारतीय सैन्याची सरशी होत असून सेला खिंडीत भारतीय सेनेनं चांगला जोर केला आहे. इतर भागात जरी आम्हाला माघार घ्यावी लागली तरी सेला खिंडीत आणि तावांग भागात आपलं भारतीय सैन्य चीन्यांना पाय रोवू द्यायचे नाहीत या जिद्दीनं लढत आहे. या युद्धाच्या बातम्या ऐकत असताना तिच्या नजरेसमोर नेफाची युद्धभूमी उभी राही. लढाईची विचित्र चित्र दिसू लागत. गोळीबाराचा आवाज कानी येई. सेला खिंडीत आपली सरशी होत आहे ही बातमी ऐकून तिचं मन उल्हसित झालं होतं. कारण याच भागात सैन्याच्या एका तुकडीचं अधिपत्य तिचा नवरा कॅप्टन शैलेंद्र करीत होता. पण त्यानंतर 2च दिवसांनी तिच्या कानावर रेडिओतून बातमी आली, सेला खिंडीत घनघोर रणकंदन चालू आहे. आपले सैनिक प्राणांची पर्वा न करता लढत आहेत. पण आपल्या सैन्याचा पराजय होत आहे. सैन्याला माघार घ्यावी लागत आहे. चीनी सैन्यानं अगणित स्वयंचलित अस्त्रांचा तुफान मारा केला. आपल्या सैन्यानं शर्थ केली. या संग्रामात कॅप्टन शैलेंद्र यांच्या तुकडीनं अतुल पराक्रम गाजवला. शौर्यानं कमाल केली. पण ते ठाणं शेवटी पडलं. त्या रणधुमाळीत दुर्दैवानं
कॅप्टन शैलेंद्र आणि त्यांच्या तुकडीतले कित्येक सैनिक बेपत्ता झाले आहेत. कदाचित शत्रूनं कैद करून नेले असावेत. हे वृत्त रेडिओवर ऐकलं, वृत्तपत्रात वाचलं, पण अधिकृतरित्या काही कळेपर्यंत आपलं मन कसं बसं सावरून ती उभी होती. तिला आशा वाटत होती की दिलासा देणारं वृत्त लवकरच कळेल. 4 दिवसांनी सरहद्दीवरच्या लष्करी छावणीतून तिला पत्र मिळालं. त्यात कॅप्टन शैलेंद्रचा पत्ता अद्याप लागलेला नाही, शोध चालू आहे असं होतं. हे वृत्त कळताच तिचा मोठा भाऊ, दादा आणि वहिनी धावत आली. सासरगावाहून तिच्या दोघी नणंदा आल्या. 6 महिन्यांपूर्वी तिची 2 वर्षांची एकुलती एक मुलगी तडकाफडकी गेली. त्यावेळीही ही सगळी मंडळी तिच्या सांत्वनार्थ आली होती. पण त्यावेळी सुद्धा घराला अशी अवकळा आली नव्हती. बालमृत्यूचं ते दुःख दारुण होतं, परंतु त्यात कुठच्याही प्रकारचा संभ्रम नव्हता. पण आजची ही स्थिती अगदी विचित्र होती. बातमीसाठी रेडिओकडे सगळ्यांचे कान लागलेले होते. वृत्तपत्र रोज आषाढभूतपणे वाचली जात होती. युद्धविराम प्रहसनाला प्रारंभ झाला आहे, नवी चकमक घडली नाही. 927 भारतीय युद्धकैदी चीननं जाहीर केले आहेत. त्यात हिंद सेनेचे काही अधिकारी आहेत. जीव डोळ्यात आणून तिच्या सकट सगळ्यांनी त्या अधिकाऱ्यांची नावं वाचली, पण त्यात कॅप्टन शैलेंद्रचं नाव नव्हतं. म्हणजे तो युद्धकैदी नाही आणि अजून त्याचा पत्ताही लागला नाही. याचा सरळ अर्थ तो सेलाखिंडीतल्या रणकंदनात गोळी लागून कुठंतरी ठार झाला असावा. प्रत्येकाच्या मनात ही कल्पना आली तरी हे असं कुणी कुणाला बोलून दाखवित नव्हतं. उलट तिचा भाऊ म्हणे, अलका, धीर सोडू नकोस. शैल असा बहादूर आहे, शत्रूच्या हाती तो कधी सापडणारच नाही. दादा, म्हणूनच वाटतं की ते... पुढचे शब्द अश्रूंच्या रूपाने बाहेर पडत. तिचा धीर सुटला होता. तिची विचारशक्ती खुंटली होती. ही विचित्र संभ्रमित अवस्था दिवसेंदिवस तिला असह्य होत चालली होती. आता युद्ध थांबलं होतं तरी युद्धाच्या बातम्या थांबल्या नव्हत्या. रोज काही ना काही बातमी असे. सेलाखिंडीतल्या रणकंदनात सुमारे 1000 सैनिक ठार झाले असावेत. 1000-1500 सैनिक चिन्यांच्या अटकेत आहेत. त्यात काही अधिकारी आहेत, त्यांची नावं, पण त्या नावात कॅप्टन शैलेंद्रचं नाव नव्हतं. दुसरी बातमी, चिन्यांनी कोंडी करून खोड्यात पकडल्यामुळं गनिमी काव्यानं लढणारे भारतीय शूर सैनिक घनदाट जंगल आणि उत्तुंग पर्वत ओलांडून छावणीकडे परत येत आहेत. पण त्यातही कॅप्टन शैलेंद्रचं नाव नव्हतं. ते डिसेंबरचे दिवस. थंडी कडाक्याची होती, पण अलकनंदाच्या संभ्रमित बधीर मनाला कुठल्याच ऋतूची संवेदना जाणवत नव्हती. स्थळकाळाचं तिचं भानही पुष्कळ वेळा गळून पडे. दिवसभर ती ग्लानीत असे. बाह्यातकारी शांत दिसे, पण रात्र झाली की तिची गात्र जागृत होत. विचारशक्तीला पंख फुटत. दृष्टीची झेप थेट नेफा आघाडीला जाऊन भिडे. सेलाखिंडीच्या भयानक दऱ्या कपाऱ्यातून आणि कधीही सूर्यप्रकाश माहीत नसलेल्या गर्द जंगलातून तिची दृष्टी भिरभिरत राही. तिची व्याकुळ नजर त्याला शोधत राही. कुठं असेल तो? नजरेसमोर विविध दृश्य दिसत, पण एकही स्पष्टपणे दिसत नसे. सृष्टीवर धुकं पसरावं किंवा डोळ्यात झारा यावा तसं अस्पष्ट दिसे. मग तेही सगळं अदृश्य होई. आपणही त्या सेलाखिंडीच्या कुठल्याशा दरीत खोल खोल उतरत आहोत. आपलं विमान घरघरत उतरतंय का? पुढचं तिला काही आठवत नसे. रोज सकाळी ती रोजच्या प्रमाणे उठे, पण सबंध रात्रभर कुठल्या तरी दीर्घ प्रवासाला जाऊन आल्यासारखी श्रांत असे. देहाचे दैनंदिन व्यवहार पार पाडणं आवश्यक आहे, फक्त एवढीच जाणीव तिच्यात उरलेली असे.
आंघोळीनंतर गोऱ्या अरुंद कपाळी कुंकू लावताना तिचा हात थरथरे. नको ती अशुभ कल्पना मनात उफाळून येई आणि मग तिला चोरट्यासारखं होऊन जाई. जवळपास कुठं नणंद असेल तर अलकनंदा हलकेच तिच्याकडे पाही. नणंदेनं काहीतरी आषाढू बोलावं असं तिला वाटे. खोटीच आशा, तरीही अशा वेळी तिला ती खोटी आशा हवीशी वाटे. पण नणंद ही आपल्या एकुलत्या एका भावाच्या प्रेमळ स्मृती मनाशी घोळवीत मूक बनली होती. सारं घरदारच मूक बनलं होतं. शैलेंद्रला ज्यानं अंगाखांद्यावर खेळवलं होतं तो जुना नोकर रामजी परसदारी त्याच्यासाठी बांधून दिलेल्या खोलीत असे. सगळ्या घराची देखभाल करण्याचं त्याचं काम. त्याचा मुलगा बाहेर माळ्याची नोकरी करून बंगल्याचा बगीचा सांभाळी. सून धुणी भांडी करी आणि इतर कामं करी. ही सगळी नोकर मंडळी आपल्या धन्याची विचित्र बातमी ऐकल्यापासून खालच्या मानेनच रोजची कामं गुपचूप करीत होती. काम आटोपलं की रामजी आपल्या खोलीच्या दारात बसे आणि आत माणसं वावरत असूनही शून्य निर्मनुष्य भासणाऱ्या त्या बंगल्याकडे पाहत राही. जणू घरादारावर झाडाझुडपांवर खग्रास सूर्यग्रहणाची छाया पसरली होती. सारं कसं मृतवत होऊन गेलं होतं. एक एक दिवस उलटत होता पण त्याचा पत्ता अजूनही लागत नव्हता. त्याच्या तुकडीतले बेपत्ता झालेले जंगलात लपून बसलेले जवान आता जखमी अवस्थेत हलके हलके छावणीकडे परत येत होते. त्या बातम्या रोज वाचायला मिळत होत्या. पण कॅप्टन शैलेंद्रचा मात्र अद्याप कुठंच पत्ता लागत नव्हता. त्याचा पत्ता लागेल ही आशा दिवसेंदिवस दुरावत चालली होती. सगळ्यांनी आता जवळजवळ आशा सोडली होती. पण अलकनंदाच्या अंतर्मनाला वाटे आज ना उद्या तो सापडेल, तो येईल. आशेचा धागा क्षीण झाला होता पण तो तुटत नव्हता. 12 दिवस लोटले आणि मग एक दिवस अनपेक्षित तार आली. कॅप्टन शैलेंद्रचा पत्ता लागला. तो सापडला. सेलाखिंडीपासून 2 मैल दूर एका दुर्गम दरीच्या कपारीत जखमी अवस्थेत तो सापडला. सध्या त्याला तेजपूरच्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. ती तार तिने वाचली आणि तिची ग्लानी उडाली. भ्रांती नष्ट झाली. चित्त स्थिर झालं. तो सापडला. तो हयात आहे या अखंड शब्दसंगीतानं तिचं मन मोहरून गेलं. तिचा भाऊ ताबडतोब दिल्लीला गेला. त्यानं तिथं नीट चौकशी करून तिला कळवलं, शैलेंद्रला तेजपूरच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं आहे. तो लवकरच बरा होईल. त्याचे दोन्ही हात दुखावले आहेत. कपाळाला मोठी जखम झालेली आहे. थोड्या दिवसांनी त्याला दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येईल. सारी व्यवस्था उत्कृष्ट आहे. इतके दिवस घराला लागलेलं ग्रहण सुटलं. तो लवकरच बरा होईल. या कुशल वार्तेनं मरगळलेलं घरदार पुन्हा जोमदार झालं. अपार उत्साहानं भरून गेलं. हसण्या बोलण्यानं गजबजून उठलं. इतके दिवस घरात फक्त रेडिओचं तोंड रात्रंदिवस उघडं असे. तो आपल्या शैलेंद्रविषयी काही शुभ बातमी सांगेल इकडे का नसत. पण आता रेडिओकडे कुणी फिरकतच नव्हतं. दुसऱ्या कुठल्याच बातमीत तिला आता गोडी वाटत नव्हती. वर्तमानपत्रही ती उघडून बघत नव्हती. तिनं शैलेंद्रला पत्र लिहिलं. सतारीची तुटलेली तार पुन्हा जोडली गेली. वीणा गीत सुरू झालं. नव्या आशेचा पहिला झंकार तिच्या हृदयात निनादला. शरीराचा अणुरेणू उत्तेजित झाला. हे पत्र बंद करताना जणू हे आपलं पहिलंच पत्र आहे असं तिला वाटू लागलं. हे भाग्य पुन्हा आपल्या वाट्याला येईल असं तिला वाटलं नव्हतं. आपल्या नवऱ्याचाच नव्हे तर त्याच्याबरोबर आपलाही पुनर्जन्म झालाय याची जाणीव तिच्या अणुरेणूंना होत होती. तिच्या हाती पत्र पाहून तिच्या नणंदेनं थट्टेनं म्हटलं, वहिनी, तिकडे चिन्यांनी भाईचा हात कलम करून नेला असेल तर मग उत्तर येण्याची मुश्किल. अलकनंदा हसली. क्षणभर गंभीर झाली. नवऱ्याच्या हाताबाबत तिचं मन काळजी करीतच होतं. दोन्ही हात जखमी झालेत म्हणजे किती जखमी झाले असतील.
कायमचे निकामी झाले असतील का? लढाईत खांद्यापासून हात गेलेले आणि कमरेपासून पाय तुटलेले सैनिक तिने पाहिले होते. ते दृश्य नजरेसमोर आलं की तिचं मन थरकून जाई. आताही ते दृश्य तिच्या दृष्टीसमोरून सरकून गेलं. पण लगेच तिने हसून म्हटलं, वंस, एक नव्हे दोन्ही हात चिन्याने कलम करून नेले तरी चिंता नाही. तुमच्या भाईची मी कलम होऊन राहीन. ते ऐकून नणंदेनं हर्षभरानं तिला मिठी मारली. शैलेंद्रची खुशाली कळली तशी तिच्या नणंदा आणि भावजय आपापल्या गावी गेल्या. तिच्या सोबतीला तिची वृद्ध आत्ते सासू आली. 10-12 दिवसानंतर तिला पत्र आलं. पाकिटावर टंकलिखित पत्ता होता. आपल्या नवऱ्याचे हात प्लॅस्टरमध्ये आहेत तेव्हा पत्राचं उत्तर त्यानं कुणाकडून तरी लिहवून घेतलं असणार हे उघडच आहे. पण तरी सुद्धा त्याच्या मुखीचा मजकूर, ते शब्द वाचायला ती अधीर झाली होती. तिनं झरकन पत्र फोडलं. शब्दांवर तिची नजर पडली आणि अनपेक्षित हर्षानं तिचे डोळे भरून आले. त्या पत्रातलं हस्ताक्षर शैलेंद्रचं, खुद्द तिच्या नवऱ्याचं होतं. नेहमीसारखं वळणदार, टपोऱ्या मोत्यांसारखं. म्हणजे त्याचा हात शाबूत आहे. नेहमीसारखं लिहिण्या इतका शाबूत आहे नव्हे, आता झाला आहे. ते शब्द, ते लाख मोलाचे मोती तिनं झर टिपून घेतले. त्यानं लिहिलं होतं, माझी प्रकृती झपाट्यानं सुधारत आहे. सैनिकाला जखमांची क्षिती वाटत नाही. वाटू नये. त्याच्या पत्नीलाही वाटू नये. 2-3 दिवसात मला इथून दिल्लीला हलवण्यात येईल. तिथं येण्याची इच्छा तू प्रदर्शित केली आहेस. तुझ्या भेटीसाठी मीही तितकाच आतुर आहे. पण या पुनर्जन्मानंतर आपली भेट गोदातटी आपल्या घरकुलातच होणं इष्ट आहे. बहुधा 2-3 आठवड्यांनी मी तिथं येईन. तुझा शैल. गोदातटीचं हे घरकुल शैलेंद्रला अतिशय प्रिय होतं. शहरापासून दूर गोदावरीच्या किनारी नव्या वसाहतीत 5 वर्षांपूर्वी त्याच्या कॉन्ट्रॅक्टर वडिलांनी हा छोटा बंगला शैलेंद्रच्या आवडीनुसार बांधला होता. घरकुल हे नाव त्यानंच ठेवलं होतं. या घरकुलाची त्याला विलक्षण ओढ होती. या घरकुलापुढं दिल्लीचा राहता बंगलाच काय, पण श्रीनगरचा निसर्गवेष्टीत रम्य बंगलाही त्याला सौंदर्यहीन, तुच्छ भासे. वर्षातून 4-8 दिवस इथं राहून गेल्याशिवाय त्याला चैन पडत नसे. बाकी ओढ वाटावी असंच हे घरकुल होतं. बंगला आखीव रेखीव होता. सभोवती विपुल जागा होती. मागच्या बाजूला हर तऱ्हेची फळझाडं लावलेलं भलं मोठं परसू होतं. पुढं विस्तीर्ण बगीचा होता. उत्तर बाजूच्या वरांड्यातून समोर गोदेचं संथ पात्र दिसत होतं. तिचंही मन या वास्तूत वावरताना प्रसन्न होऊन जाई. अलकनंदाच्या लग्नानंतर 3 वर्षांनी तिचा सासरा वारला. त्याच वर्षी तेजश्रीचा, तिच्या मुलीचा जन्म झाला. तेजा वर्षाची झाली. त्यांच्या कौटुंबिक जीवनाला थोडी स्थिरता येऊ लागली. तोच एक दिवस अनपेक्षितपणे कॅप्टन शैलेंद्रला नेफा आघाडीवर जाण्याचा हुकूम झाला. दिल्लीच्या घराची आवराआवर करून ती आपल्या नाशिकच्या घरकुलात आली. तिच्या सोबतीला तिच्या आजे सासूबाई येऊन राहिल्या होत्या. अलकनंदा आपल्या छोट्या पितृमुखी कन्येत चित्त गुंतवून घरकुलात वावरू लागली. पण तिची नजर नेफा आघाडीवरल्या पत्राकडे लागलेली असे. तो तिथं सुरक्षित असल्याचं पत्र हाच एकमात्र दाखला होता. तोच तिला आधार होता. येणारी पत्र तिच्या मनाला दिलासा देत, जाणारी पत्र जीवाला विरंगुळा देत. दिवस जात होते. आघाडीवरचं वातावरण तंग बनत चाललं होतं. निरभ्र निळ्या आकाशात आक्रमणाचे आषाढमेघ जमत चालले होते. नगाधिराजाचं शुभ्र सिंहासन युद्धाच्या छायेनं काजळलं होतं. नित्य येणाऱ्या बातम्याने तिच्या मनात चिंतेच्या छाया पसरत होत्या. त्या भीषण छायाने एक दिवस तिचं सगळं जीवन व्यापून टाकलं. पण तिचं दैव थोर. त्यातून तिची सुटका झाली. तिचं जीवन पुन्हा उजळलं.
आता लवकरच तो घरी येणार. त्याच्या भेटीच्या तयारीला ती लागली. गेल्या 6-8 महिन्यात तिनं घराकडे लक्षच दिलं नव्हतं. लक्ष देण्यासारखी तिची मनस्थितीच नव्हती. पण आता तिचं मन सावरलं, पुन्हा उभं राहिलं. वस्तुमात्रांवरून साफसफाईचा हात फिरला. काही नव्या वस्तू घरात आल्या. घर भरल्यासारखं वाटू लागलं. आला दिवस कामात भरकन जात होता. तारखा बदलत होत्या. घराचं रूप पालटलं होतं. त्याला नवं तेज चढलं होतं. घराला आणि मालकिणीलाही. हा म्हणता दिवस निघून गेले. त्याचं येणं 8 दिवस लांबलं. तिच्या मनाची घालमेल होऊ लागली. आणि म्हणूनच काल सोमवारी येत आहे अशी त्याची तार आली. तिच्या भावाचंही शैलेंद्रला घेऊन सोमवारी येत आहे असं एक्सप्रेस पत्र आलं तरी तिला खात्री वाटेना. सोमवार उजाडला. आज संध्याकाळी तो येणार. कालपर्यंत कदाचित कामामुळं असेल, पण दिवस कसे भरकन गेले. पण आज आता काही काम उरलं नव्हतं. काही काम सुचतही नव्हतं. घड्याळाचे काटे जणू जागच्या जागी चिकटून बसले होते. तिला क्षणाक्षणाला शंका येई की घड्याळ बंद तर पडलं नाही ना. रोजच्याप्रमाणे 11:30 वाजता जेवणं उरकली. आत्याबाई गरम शाल पांघरून वामकुक्षी घेत पडल्या. ती आपल्या खोलीत आली, पण रोजच्यासारखं आज तिला स्वस्थ पडवेना. आता 12 वाजलेत. शैलेंद्र आता मुंबईत आला असेल. दादाच्या घरी गप्पा चालल्या असतील. तिथं थोडा वेळ विश्रांती घेऊन तो लगेच निघणार आहे. मोटारीनं यायला किती वेळ? 6 पर्यंत निश्चितच येईल. ती खिडकीशी येऊन उभी राहिली. यंदा विशेष थंडी नव्हती, तरी शिशिर ऋतूचा ऐन दुपारचा उबदार गारठा हवेत जाणवत होता. समोर गोदामाई संथपणे चालली होती. अंतर्यामी तुष्ट होऊन शांत प्रसन्न मुद्रेनं चालली होती. आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहत राहावं तशी ती त्या जलपात्राकडे पाहत होती. काही महिन्यांपूर्वी याच गोदामाईच्या हृदयी केवढं तुफान उसळलं होतं. कशी भयग्रस्त होऊन गेली होती. अगदी आपणासारखीच. पण आता कशी प्रसन्न आहे. बराच वेळ ती तशीच उभी होती. मग मागं वळून तिनं घड्याळाकडे पाहिलं. हे काय? 12:30च. तिथून सरकून ती पलीकडच्या खिडकीत उभी राहिली. पुढचा बगीचा फुलला होता. अनेक जातीच्या गुलाबांचे ताटवे फुलांनी बहरून गेले होते. थोडा वेळ ती तशीच पाहत उभी राहिली. मग एकाएकी ती मागं वळली. कपाटाकडे गेली. ते उघडून मधल्या कप्प्यातून तिनं एक छोटी चंदनी पेटी काढली. त्या पेटीत आघाडीवरून वेळोवेळी आलेली शैलेंद्रची पत्र तिनं जपून ठेवली होती. तो रणधुमाळीत बेपत्ता झाल्याची बातमी आली तेव्हा तिनं टेबलाच्या खणातून ही पत्र काढून या चंदन पेटीत घालून जपून ठेवली होती. सुदैवानं तिचा सौभाग्य रवी पुन्हा उदित झाला. पण जर का तो कायमचाच मावळला असता, त्याचा पत्ताच लागला नसता, तर ही पत्र, ही अमोल स्मृती, केवळ स्मृतीच नव्हे तर दोघांच्याही भावनांच्या बीसतंतूंनी विणलेला जीवनपट होता तो. ती चंदनी पेटी घेऊन अलकनंदा कोचावर येऊन बसली. पेटी उघडताच सारा जीवनपट तिच्या नजरेसमोर उलगडू लागला. तिची दृष्टी सहज समोर भिंतीवरच्या फोटोकडे गेली. तिच्या लग्नात काढलेला दोन्हीकडच्या कुटुंबीय मंडळींचा तो ग्रुप फोटो होता. तिचं लग्न तसं उशिराच झालं. 30वं वर्ष संपल्यावर. BSc झाल्याबरोबर तिचं लग्न व्हायला काही हरकत नव्हती. कुठची अडचण नव्हती. कुणाचीही आडकाठी नव्हती. तिच्या नोकरी वाचून घरात कुणाचंही अडलं नव्हतं. उलट सासरी जाऊन संसार करायचा सोडून ती निष्कारण नोकरी करीत राहते याची तिच्या भावजाईला खंत वाटे. कारण सासूच्या पश्चात या नणंदेची जबाबदारी त्या भावजाईवर होती. अलकनंदा रूपानं सुंदर नसली तरी कुरूप खास नव्हती. आटोपशीर बांधा, गव्हाळ वर्ण, भावदर्शी गोड चेहरा, नाक डोळे नीटस, अवास्तव चिकित्सा नसणाऱ्यांना सहज पसंत पडावी.
तिला काही पाहून गेले. तिच्यापेक्षा अधिक शिकलेले आणि चांगली नोकरी असलेले असे तरुण येत. पाहण्याचा समारंभ पार पडे. विरुद्ध पक्षी नकार नसे, पण त्यांच्या प्रश्नातून, त्यांच्या बोलण्यातून त्यांचे जे विचार दिसून येत, त्यांची जी वृत्ती प्रकट होई, ती अलकनंदाला नकाराकडे झुकवी. तिच्या मैत्रिणींची लग्न होऊन गेली. त्या माहेरी आल्या की तिला बाह्यातकारी चेष्टेने पण मनातून कळवळून म्हणत, काय अलके, जन्मभर नोकरी करीत अशीच लग्ना वाचून राहणार आहेस का? अगं, एवढा शोधून तरी कोण काढणार आहेस? डॉक्टर नको, वकील नको, प्रोफेसर नको, याला नकार त्याला नकार. ती फक्त हसे. मनात म्हणे, शोधून काढण्यासारखी ही गोष्ट नव्हे. तिची मनोरचना वेगळी होती. वृत्ती साहसी होती. लहानपणी मैत्रिणींना जमवून घरात भातुकलीच्या खेळाऐवजी बाहेर अंगणात लुटूपुटूची लढाई खेळणं तिला विशेष आवडे. सुट्टीत ती आजोळी जाई तेव्हा तिथं दगड मारून कैऱ्या पेरू पाडण्यापेक्षा खारीच्या चपळाईनं झाडावर चढून त्या काढण्यात तिला विशेष अभिमान वाटे. तिथंच एका सुट्टीत आजोळ घरची कट्टर भाऊबंदकी असलेल्या घरचा मुलगा नदीत घसरून पडला तेव्हा इतरांच्या आरडाओरड्याकडे दुर्लक्ष करून तिनं बिनदिक्कत त्या वेगवान प्रवाहात उडी मारून त्या पोराला वाचवलं. अशी तिची ही जन्मजात साहसी वृत्ती. म्हणूनच तिला मनातून वाटे, आपणाला असा साहसी वृत्तीचा कुणी मिळावा. डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची सेला ही कथा खूप मोठी आहे, त्यामुळे मी ही कथा तुम्हाला 3 भागात वाचून दाखवणार आहे. आज मी वाचलेला पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू याच कथेच्या दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.